मला येऊन 10-15 दिवस झाले होते आणि अद्यापही शाळेत मुले येत नव्हती. शाळा भरत नव्हती. कधी एखाद दिवशी 2-3 मुले येत. तास अर्धा तास झाला की कंटाळत लघवीचे निमित्त करून बाहेर जात आणि पुन्हा परत येतच नसत. त्यातून एखादे नियमित येऊ लागले तर कधी बाप तर कधी आई येऊन भाकरी खाण्याच्या निमित्ताने बोलावून नेई आणि त्याला शेरडांमागे रानात धाडून देई. टंगळमंगळ केल्याबद्दल क्वचित मुलाला दटावले तर तो रडू लागे आणि घरी असलेली त्याची आई धावून येई. बाबा, तुला लेकरं बाळं नाहीत का? मातीत बसली ती शाळा. पोरा, तू चल आपला घरी, असे म्हणून चक्क मुलाला हाताला धरून निघून जाई. अशी शाळा चालली होती. रोज मंडळी चावडीपुढल्या पटांगणात जमत. त्यांच्यापुढे ही गोष्ट काढली की म्हणत, अजून पोरासनी सवय नाही. महिना 15 दिवस जाऊ द्या. ते जाऊ देण्या वाचून मी तरी काय करू शकत होतो. दरम्यान कारभाऱ्याने एक लहानसे घर मला दिले होते. त्यात मी माझे बिऱ्हाड केले, म्हणजे दगड मांडून चूल केली. रविवारी गावी जाऊन 2 भांडीकुंडी आणली आणि हाताने करून खाऊ लागलो. एके दिवशी रात्री मला दादू आला. चिमणीच्या उजेडात वळकटेला टेकून मी उगाच बसलो होतो. तो आला आणि सतरंजीवर ऐसपैस बसला. हातातला भाला भिंतीच्या कोपऱ्यावर ठेवून म्हणाला, हीच जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. आत्तापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरार्थी बहुवचन हा प्रकारच त्यांना ठाऊक नव्हता. बरे ते प्रेमाने विशेष ओळखीने असले तर कानांना वाईट लागत नाही. पण कुणीही अनोळखी धनगराने कागा मास्तरा म्हटले की मला कसेसे वाटे. त्या दादूने तसे म्हणताच ते मला फार लागले. खिशातून चिलीम काढून त्याने तमाखूने भरली. सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि शेजारचे बोट या दोन्ही पकडीत ती उभी धरून ठेवली आणि मोकळ्या हाताने चकमक मारून गुल पेटवला. पेटता गुल चिलमीवर ठेवून फक फक लहान झुरके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. पोटात गेलेल्या कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात अढी निर्माण झाली होती. त्यात चौकशी करता मला कळले की केवळ टिवल्या बावल्या करून हा माणूस जगत होता. गावावर त्याचे वजन होते. तालुक्याच्या अधिकाऱ्याशी उठबस होती. थोडेफार लिहायला वाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याला गावकरी सल्ला विचारत. नाकातोंडातून धूर सोडून त्याने चिलीम विझवली आणि पुन्हा खोलीच्या नजर फिरून म्हटले, तुझ्या अगोदरचा मास्तर ह्याच खोलीत राहत होता. त्या मास्तराने गावात काही खवडव केली म्हणून त्याला मार बसला. गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारले असे मी उडत उडत ऐकले होते. त्याची आठवण होऊन पोटातून भीतीची कळ उठली. तरीही तोंडावर काही न दाखवता मी म्हणालो, असं का? पण माझा आवाज घाबरलेल्या मेंढरासारखा झाला होता. नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. पार चुलीपर्यंत पोचला आमच्या. मी ताकीद दिली 2-4 वेळा. म्हटलं, आमच्या बायकांकडं पोरीबाळींकडं डोळा उचकून बघू नकस. गोष्ट बरी होणार नाही. पण ऐकलं नाही त्यानं. त्याला वाटलं मी सरकारी नोकर आहे. ही येडी धनगर माझं काय करणार? ह्या मरणानंच मेलं फुकाट. एवढे बोलून त्याने आपला निबरट चेहरा खुशीने उजळला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो. सावरून बसलो. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, असाच बसला होता. हीच येळ. मी आलो आणि 1 नाही 2 नाही, सरळ हा भाला उलटा घेऊन ठोकला पडोस्तवर. धोतर ओलं झालं त्याचं. माझं पाय धरायला लागला, रडायला लागला. पण मी रागाला गेलेलो. 10-5 टोले हाणून तो जेव्हा जमिनीवर निपचिप पडला तेव्हा म्हणालो, मुकाट पोरं शिको गावात. टगेपणा करायला लागलास तर भोगसून मारील. चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता. मिशा पिंजारल्या होत्या आणि विडीची काळा पडलेला ओठ त्याने फारोळ्या दाताखाली दाबला होता. मला काय बोलावे हे सुचेना. अभावितपणे हाय हाय करून मी हसलो आणि दरवाजाकडे पाहिले. यावेळी कुणीतरी यावे असे मला वाटले, पण बाहेर दाट काळोख होता. मिशा साफ करून दादू म्हणाला, हसू नकस मास्तरा.
ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तू नवा आला आहेस, नीट आपलं काम कर. गावात चवाढप करू नकोस. पोरं शाळेत आली तर त्यासने शिकव. गावाला शिकायच्या भानगडीत पडू नकोस. जमिनीवर ठेवलेली चिलीम छापी चकमक उघडून त्याने गोल अंगरेखाच्या खिशात घातली. भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. काही वेळ मी गप बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. श्वास चोरटा झाला होता. पटकन उठून दार दडपावे आणि कडी घालावी असे मनात आले. पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. खोलीतील घोंगड्यावर मी पालथा पडलो. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून कोणी आत आल्यासारखे वाटले. माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. भीतीची सनक मणक्यातून गेली. झटकन उठून बसलो आणि समोर बघू लागलो. बाहेरच्या काळोखातून 20-22 वर्षाचा एक दांडगा माणूस आत आला आणि मुकाट्याने उंबऱ्यालगत भिंतीला टेकून बसला. तो माझ्या ओळखीचा नव्हता. आजपर्यंत गावात मी त्याला कधी बघितले नव्हते. घोगऱ्या आवाजात मी विचारले, कोण आहे? मी आयबू. मला काही बोध झाला नाही. पावसाने भिजणाऱ्या कुत्र्यासारखा आत येऊन बसणारा हा आयबू कोण हे माझ्या लवकर ध्यानात आले नाही. तो मात्र गुडघे उभे करून आणि हातांची मिठी त्याच्याभोवती गप बसला होता. मग त्याने तोंड वळवून माझ्याकडे बघितले. चिमणीच्या उजेडात त्याचे डोळे बारीक डोळे, हसरा चेहरा मी बघितला. इथलाच का? नाही, मी यखतपूरचा. यखतपूरचा? लांब आलास इकडं? कुणाकडे उतरला आहेस? आयबूने डोक्यावर दाबून बसलेली टोपी काढली आणि खाली जमिनीवर ठेवली. दोन्ही हातांचे तळवे जोडून सर्व खोलीतून नजर फिरवली आणि म्हटले, मला कुणी नाही. पोटामागं गावोगाव हिंडतो. आज हिथं आलो. शाळेपुढं लोकांनी सांगितलं, मास्तर हाय एकलाच. जा त्याच्या सोबतीला आलो. आणि त्याची माझी ओळख अनेक दिवसांची, अनेक वर्षांची आहे असं मला वाटले. फुगीर गालाचा आणि तांबड्या नाकाचा आयबू का हिंडत असेल, कसा जगत असेल याचा विचार मला करावा लागला नाही. तू गाव का सोडतोस? इथे नेमका कसा आलास? काय करणार आहेस? कुठे राहणार आहेस? अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्यापाशी दुसरे काहीही नाही. कसे नाही हे प्रश्न मला विचारावे लागले नाहीत. अंगातल्या कुडत्याच्या चिरफळ्या झालेल्या मुसलमानांनी चोळणा घालणाऱ्या आयबूचीनी माझी जास्त भाषा झालीच नाही. सकाळच्या न्याहारीसाठी ठेवलेली एक भाकर मी काढली. वर थोडे तिखट आणि तेल घातले आणि ती त्याच्या हाती दिली. बसला. त्या स्थितीत त्याने एका हातावरती बोल बोल म्हणता संपवली. मट आवाज करणारे त्याचे तोंड गप झाले. तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्याला. उंबऱ्याच्या खाली उतरून चूळ खळखळून आला. भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालथा घातला आणि बाहीला तोंड पुसत इकडे तिकडे पाहिल्यासारखा बसून राहिला. आड्याकडे बघत मीही 5-10 मिनिटे वळकटीला टेकून पडून राहिलो आणि आयबूचे जड श्वास ऐकू येऊ लागले.